कधी काळी दुसऱ्याच्या शेतात मोलाने राबणारी तिची पावलं आज मात्र स्वतःच्याच साम्राज्यात मोठ्या अभिमानाने चालत आहेत. तर अशाच एका स्टार्टअप सखीला आणि तिच्या व्यवसायाला भेट देण्यासाठी मी वर्षा चासकर आज आले आहे जुन्नर तालुक्यातील येडगाव या ठिकाणी. इथली एक तरुण उद्योजिका म्हणजे योगिता भिसे यांनी लग्नानंतर अनेक वर्ष शेतमजुरी केली, पण मनात आधीपासूनच शेतीला पूरक असा व्यवसाय करण्याची जिद्द होती. म्हणूनच लोकांची वाढती मागणी पाहून त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि 2018 साली योगिता भिसे यांनी आपल्या योगिता मशरूम फार्म या व्यवसायाला सुरुवात केली, ज्यामध्ये उच्च दर्जाचं ऑयस्टर मशरूमचं पीक घेतलं जातं. 10 बाय 10च्या खोलीतून सुरू झालेला हा प्रकल्प आज 2 गुंठ्याच्या शेडमध्ये अगदी यशस्वीरित्या चालत आहे. यामध्ये सर्वप्रथम गहू आणि सोयाबीनच्या भुशाचं निर्जंतुकीकरण केलं जातं. त्यानंतर त्यात बीज टाकून प्लास्टिक पिशवीच्या सहाय्याने शिंकाळे पद्धतीचे बेड तयार केले जातात. या बेडला काही दिवसांनी अंकुर फुटण्यासाठी सुरुवात होते. त्यानंतर पिशवीला कट्स दिले जातात. त्यातून अंकुर बाहेर येऊन लेयर्स पद्धतीने मशरूमची वाढ होण्यास सुरुवात होते. कोणत्याही रसायनाचा वापर न करता 1 महिन्याच्या अवधीमध्ये हे उत्पन्न विक्रीसाठी पूर्णतः तयार केलं जातं. यासाठी पूरक वातावरण म्हणजे कमी तापमान आणि वातावरणातील आर्द्रता हे टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा योग्य वापर केलेला इथे दिसून येतो. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प लो बजेट पद्धतीने उभा केलेला आहे. योगिता यांनी त्यांच्या या व्यवसायात आजवर तब्बल 10 लाखांपेक्षा अधिक नफा कमवला आहे. तर या सखीचा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.